एक्झाम रूल टी संदर्भात एक नवीन खुलासा या ठिकाणी आलेला आहे. तर कोणता या ठिकाणी आपण पाहूया. एक्झाम रूल बाबत नवा संभ्रम. माहिती अधिकारातून 2000 नंतरच्या शिक्षकांनाच अट लागू असल्याचा दावा. या ठिकाणी आपण पाहूया. केंद्राच्या RTI उत्तरामुळे शिक्षकांमध्ये चर्चा. राज्य सरकारने अनिवार्यतेबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, संघटनांची या ठिकाणी मागणी आहे. हा पुढारी पेपरला 3 ऑगस्ट 2026ला म्हणजे काल पुढारी पेपरला आली ही बातमी आहे. पुणे. राज्यात एकीकडे सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु या संदर्भात केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडे केलेल्या माहिती अधिकारातून संबंधित परीक्षा केवळ 2000 नंतर भरती झालेल्या शिक्षकांनाच लागू होत असल्याचा निदर्शनात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भात योग्य ते स्पष्टीकरण देण्याची मागणी आता जोर धरत आहे. हे माहिती अधिकारात या उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील बलबीर सिंह यांनी केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडे माहिती अधिकारात TET संदर्भात काही माहिती मागवली होती. या माहिती अधिकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना TET अनिवार्यतेबाबत स्पष्टीकरण दिल्याने खरा संभ्रम निर्माण झाला आहे. आता माहिती अधिकारात माहिती विचारली होती, त्यांनी या ठिकाणी माहिती अधिकारात उत्तर दिलं. बलबीर सिंग यांनी विचारलेल्या प्रश्नानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याची स्पष्ट तरतूद आहे का? संबंधित अट केव्हापासून लागू झाली? मूळ RTI अधिनियम लागू होण्यापूर्वी नियुक्त किंवा भरती झालेल्या शिक्षकांसाठी TET अनिवार्य करणारी कोणतीच विशिष्ट तरतूद आहे का? TET उत्तीर्ण करण्याची अट RTI अधिनियमातील कोणत्याही दुरुस्तीद्वारे जोडली गेली आहे का? तसे असल्यास त्यांचा तपशील सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठवला होता का? आणि तसे असल्यास छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कोणतीही प्रकाशन केले होते का? संबंधित राज्य सरकारने प्रभावी शिक्षकांना संबंधित अटीबद्दल माहिती देण्यासाठी कोणताही सार्वजनिक आदेश किंवा प्रशासन जारी केले होते का? अशी माहिती मागवली होती. बघा, RTI अंतर्गत बलबीर सिंग यांनी ही माहिती मागवली होती. मात्र या ठिकाणी आपण पाहूया. या संदर्भात केंद्र सरकारने प्रथम अपिली अधिकारी JP सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मध्ये शिक्षक पात्रता चाचणीचा स्पष्टपणे उल्लेख नाही. तथापि केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण परिषद अर्थात NCT शैक्षणिक प्राधिकरण म्हणून अधिसूचित केले, ज्यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक नियुक्तीसाठी किमान पात्रता म्हणून शिक्षक पात्रता चाचणी उत्तीर्ण होणे निश्चित केले. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2011 रोजी NCTने शिक्षक पात्रता चाचणी आयोजित करण्यासंदर्भात मार्गदर्शन तत्त्वे जारी केली. RTI अधिनियम लागू होण्यापूर्वी नियुक्त किंवा भरती झालेल्या शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होणे आवश्यक करणारी कोणतीही स्पष्ट तरतूद या ठिकाणी नाही. काय सांगतो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल? सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025च्या निकालात बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 त्या अंतर्गत जारी केलेल्या अधिसूचना आणि लागू असलेल्या वैधानिक तरतुदीचे परीक्षण करून कायद्याचा अर्थ लावला आहे आणि आपल्या निकालात दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता चाचणी ही एक अनिवार्य किमान पात्रता असल्याचे ठरविले आहे. त्यामुळे TET परीक्षा 2009 नंतरच्या शिक्षकांना लागू आहे की सर्व शिक्षकांना लागू आहे हे थेट स्पष्ट होत नसल्यामुळे आता राज्य सरकारने याविषयी योग्य ते स्पष्टीकरण देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. म्हणजेच माहिती अधिकारामध्ये स्पष्ट झाले आहे की TET ही 2009 नंतर लागलेल्या शिक्षकांनाच बंधनकारक आहे. 2009च्या अगोदरच्या शिक्षकांना कुठेच त्या ठिकाणी बंधन केलेलं नाही. हे माहिती अधिकारामध्ये उघड झालेले आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने ठरवायचे की शिक्षक पात्रता म्हणजे TET शिक्षकांना बंधनकारक आहे की नाही, ही संघटनेची या ठिकाणी शिक्षक संघटनेची या ठिकाणी मागणी होत आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.